यामुळे या वस्तू नष्ट होतात. आलस्योपहता विद्या परहस्तम गतम धनम अल्पबीज हतम क्षेत्रम हतम सैन्यमनायकम. येथे आचार्य चाणक्य कोण कोणामुळे नष्ट होते याची चर्चा करताना सांगतात की आळसामुळे विद्या नष्ट होते, दुसऱ्यांच्या हाती गेल्यानंतर धन नष्ट होते, कमी बियाण्याने शेत आणि विना सेनापदी सैन्य नष्ट होते. येथे अभिप्राय असा आहे की आळशी व्यक्ती विद्येचे रक्षण करू शकत नाही, कारण तो स्वाध्याय आणि मननापासून दूर असतो. दुसऱ्यांच्या हाती गेलेले धन जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मिळत नाही, कारण दुसरी व्यक्ती वेळेवर ते परत करू शकत नाही. शेतात थोडे बियाणे टाकल्याने म्हणजे पेरल्याने भरपूर पीक येत नाही, कारण जेवढे बी पेराल त्याच्याचप्रमाणे पीक येईल. आणि सेनापती नसल्यामुळे सेना रणनीती निश्चित ठरवू शकत नाही. हे स्पष्ट आहे की विद्या मिळवण्यासाठी कष्ट अपेक्षित असतात. खरे धन तेच जे आपल्या ताब्यात आहे, आपल्या जवळ आहे. पीक तेव्हाच चांगले येईल जेव्हा उत्तम बियाणे प्रमाणात पेरले जाईल आणि सेनेचा विजय होईल, जिचे संचलन कुशल सेनापतीच्या हातात आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.